सोलार पॅनल तर बसवले, पण विचार केलाय का की त्या गुंतवणुकीचा पूर्ण परतावा मिळतोय की नाही? आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण एक अशी सोपी सवय बघणार आहोत जी तुमच्या पॅनलची ताकद वाढवेल आणि हो, तुमचं वीज बिल सुद्धा कमी करेल. चला तर मग सुरू करूया. बरं, चला थेट मुद्द्यावरच येऊया. आपल्या छतावर जे चकचकीत पॅनल बसवलेले आहेत ना, ते नक्की किती वीज बनवतायत? म्हणजे जेवढी वीज त्यांनी बनवायला हवी, खरंच तेवढी बनवतात का? हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि याचं उत्तर ऐकून कदाचित धक्का बसेल. हा आकडा बघा, तब्बल 30%. हो, बरोबर ऐकलत. फक्त आणि फक्त धुळीमुळे आपल्या सोलार पॅनेलची वीज बनवण्याची क्षमता 30% कमी होऊ शकते. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की आपली गुंतवणूक वाया जातेय आणि आपल्याला कळतही नाहीये. मग आता प्रश्न येतो की ह्यावर उपाय काय? आणि उत्तर अगदी सोपं आहे. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की स्वच्छता इतकी गरजेची का आहे. बघा, नियम एकदम सरळ आहे. पॅनल जितकं स्वच्छ तितकी वीज जास्त. संपला विषय. हे समजायला खूपच सोपं आहे. विचार करा, सोलार पॅनल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एक मोठी काच आहे. आता समजा आपल्या घराच्या खिडकीची काच पूर्णपणे धुळीने भरलेली असेल, तर आज सूर्यप्रकाश व्यवस्थित येईल का? नाही येणार, बरोबर? अगदी तसंच आपल्या सोलार पॅनलचं होतं. मग सूर्यप्रकाशाला नेमकं काय अडवतं? तर धूळ आहे, माती आहे, पक्ष्यांची विष्ठा आणि शहरांमध्ये तर प्रदूषणसुद्धा. हे सगळं मिळून पॅनलवर एक असा थर तयार करतात जो आपल्याला पटकन दिसत नाही, पण तो सूर्याची किरणं आतल्या सेल्सपर्यंत पोचण्यापासून रोखतो. चला, आता यावरचा एकदम सोपा उपाय बघूया. अजिबात घाबरू नका. यात काही खूप वेळ किंवा मेहनत लागणार नाहीये. आपल्याला फक्त एक साधा नियम लक्षात ठेवायचा आहे. रोज, आठवड्यातून आणि महिन्यातून. बस. तर पहिला टप्पा रोजचं काम. आणि हे काम आहे फक्त 2 मिनिटांचं. काय करायचंय? फक्त एक नजर टाकायची आहे. पॅनलवर कुठे सुकी पानं पडली आहेत का? एखादा प्लास्टिकचा तुकडा अडकलाय का? किंवा पक्ष्यांची विष्ठा आहे का? असं काही दिसलं की लगेच काढून टाकायचं. इतकंच. याने मोठी घाण जमाच होत नाही. आता वळूयात दुसऱ्या टप्प्याकडे. हे आहे आठवड्यातून एकदा करायचं काम. फक्त 15 मिनिटांचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. ही साफसफाई एकतर सकाळी लवकर करा किंवा मग संध्याकाळी, जेव्हा पॅनल थंड झालेले असतील. फक्त पाईपने हलक्या दाबाने पाणी मारा आणि मऊ ब्रशने हलक्या हाताने धूळ काढा. एक महत्वाची सूचना. भर दुपारी गरम पॅनलवर पाणी मारण्याची चूक करू नका, त्याने काचेला तडा जाऊ शकतो. आणि आता तिसरा, शेवटचा टप्पा. महिन्यातून फक्त एकदा करायची डीप क्लिनिंग. काय करायचं? आधी पाण्याने सगळी धूळ धुवून काढा. मग अगदी थोडं सौम्य साबण आणि मायक्रोफायबरचं कापड वापरून पॅनल स्वच्छ पुसा. आणि सगळ्यात शेवटी परत एकदा स्वच्छ पाण्याने पॅनल धुवून टाका. आणि हो, याच वेळी एकदा वायरिंग आणि फ्रेमवर पण नजर टाका. सगळं व्यवस्थित आहे ना हे बघून घ्या. ठीक आहे, तर ही झाली एक सामान्य पद्धत. पण आपल्याला माहितीये, आपल्याकडे प्रत्येक ऋतू वेगळा असतो. त्यामुळे आपल्या साफसफाईचा प्लॅनसुद्धा हवामानानुसार थोडा बदलला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. हा तक्ता बघा, म्हणजे सगळं एकदम सोपं होईल. उन्हाळ्यात म्हणजे साधारण मार्च ते जून धूळ खूप असते, बरोबर? मग तेव्हा आठवड्यातून 2दा साफसफाई केली तर उत्तम. पावसाळ्यात म्हणजे जुलै ते सप्टेंबर निसर्गच आपलं काम करतो. त्यामुळे 15-20 दिवसातून एकदा फक्त पाहणी केली तरी पुरे. आणि हिवाळ्यात म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी धूळ कमी असते, म्हणून 10-15 दिवसातून एकदा स्वच्छता केली तरी चालते. सोपं आहे ना? चला, आता एका अत्यंत महत्वाच्या भागाकडे वळूया. साफसफाई कशी करायची हे तर कळालं, पण ती कशाने करायची आणि कोणती काळजी घ्यायची? कारण लक्षात ठेवा, पॅनल तर सुरक्षित ठेवायचेच आहेत, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे स्वतःला सुरक्षित ठेवणं. ही स्लाइड खूप महत्वाची आहे, त्यामुळे जरा नीट लक्ष द्या. काय वापरायचं? तर मऊ ब्रश, मायक्रोफायबरचं कापड, शक्यतो आरोचं किंवा साधं पाणी आणि कमी दाबाचा पाईप. आणि काय अजिबात वापरायचं नाही? कडक ब्रश, कोणतंही तीव्र केमिकल, हाय प्रेशर वॉशर आणि बोरिनचं क्षार असलेलं पाणी. या चुकीच्या गोष्टी वापरल्या तर पॅनलवर ओरखडे पडतील, डाग राहतील आणि पॅनल कायमचं खराबही होऊ शकतं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, सुरक्षिततेचे नियम. हे नियम अजिबात तोडायचे नाहीत. पहिलं, छतावर जाताना चांगली ग्रिप असलेले शूज घाला. दुसरं, एकट्यानं कधीही हे काम करू नका, सोबत कोणाला तरी ठेवा. तिसरं, ओल्या फरशीवर किंवा पृष्ठभागावर जपून चाला. आणि चौथं, पाऊस पडत असताना साफसफाई करण्याचा विचारही करू नका.
आपली सुरक्षितता सगळ्यात आधी येते. आता बघा, स्वतः साफसफाई करणं खूप चांगलं आहे. पण कधीकधी व्यावसायिकांना बोलावणं शहाणपणाचं ठरतं. जर पॅनल खूप जास्त उंचीवर असतील, त्यांच्यावर चिकट घाण बसली असेल किंवा तुम्हाला ते साफ करणं थोडं धोकादायक वाटत असेल, तर वर्षातून एकदा तरी प्रोफेशनल्सकडून क्लिनिंग करून घ्या. चला, आता पुन्हा एकदा मूळ मुद्द्यावर येऊया. एवढं सगळं का करायचं? या साध्या सवयीचा आपल्याला थेट फायदा तरी काय मिळणार आहे? जर या सगळ्या चर्चेतून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे, दर आठवड्याला एक हलकी साफसफाई आणि महिन्यातून एकदा डीप क्लिनिंग. बस हा एकच नियम लक्षात ठेवा. आणि या नियमाचा परिणाम? फायदेच फायदे. पहिला, वीज उत्पादन वाढणार. दुसरा, विजेचं बिल कमी होणार. आणि तिसरा, आपल्या महागड्या पॅनलचं आयुष्य वाढणार. म्हणजे बघा, एका छोट्याशा सवयीमुळे किती मोठे फायदे आहेत. तर मग शेवटी फक्त एकच प्रश्न. ही सगळी माहिती ऐकल्यावर आता पुन्हा एकदा विचार करा, तुमचे सोलार पॅनल खरंच त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करत आहेत का? या प्रश्नाचं उत्तर आणि तुमच्या पैशांची बचत दोन्ही आता तुमच्याच हातात आहे.